प्रत्येक रत्नागिरीकराचं श्रद्धास्थान आहे ते श्री देवभैरी, रत्नागिरीचं ग्रामदैवत। रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यापासून अगदी सड्यापर्यंत पसरलेल्या रत्नागिरी शहराच्या ग्रामदेवतेचं मंदिर कोकणातील मंदिरांप्रमाणेच पहिल्याच नजरेत अगदी मनात भरतं। कोकणातल्या शंकरांच्या मंदिराप्रमाणे याही मंदिराची रचना आहे। मंदिराच्या उतरत्या छपरावरती असलेली मातीची कौलं आजही मंदिराचं पुरातनपण टिकवून आहे। 1731च्या सुमारास कान्होजी आंग्रे यांचा मुलगा सखोजी आरमारासह रत्नागिरीत आला आणि त्याच्याबरोबर 5 गुजर नामक कुटुंब होती। यांनी शहरामध्ये ही मंदिरं उभारली। अख्ख्या रत्नागिरीचं 12 वाड्याचं कालभैरव मंदिर म्हणून मानलं जातं। इथे फाल्गुन पौर्णिमेपासून संपूर्ण उत्सवाचा मेन कार्यक्रम फाल्गुन पौर्णिमेपासून होतो। मुस्लिम समाजातले लोकही या देवस्थानच्या प्रत्येक कार्यक्रमाला सहभाग असतो आणि त्यांचा मान मुख्य असतो। धुरवड ज्या वेळेला निघते त्यावेळेला मुस्लिम समाजांचाही इथे मान असतो। मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला दुरूनच भैरीचं दर्शन घडतं। या मंदिरातच तृणबिंदुकेश्वराचं मंदिर आहे। प्रथम तृणबिंदुकेश्वर आणि अन्य 5 मंदिरांचं दर्शन करून मगच भैरीचं दर्शन करण्याची प्रथा इथे आहे। भैरीच्या मंदिरात पहाटेपासून ते अगदी रात्री उशिरापर्यंत रत्नागिरीकरांची मोठी गर्दी असते। बहुतांश मंडळी सकाळी नोकरी व्यवसायावर जाण्यापूर्वी किंवा परतताना इथे माथा टेकूनच पुढे जातात। मंदिराला तब्बल 500 वर्षांचा इतिहास आहे आणि इथल्या प्रत्येक गोष्टीचे मानपान वर्षानुवर्षांपासून निश्चित आहे। या मंदिरात वर्षभर विविध सण अगदी जल्लोषात साजरे होत असले तरी मंदिराला आगळं वेगळं रूप येतं ते शिमगोत्सवात। फाल्गुनीच्या रात्री मंदिराचा संपूर्ण परिसर रत्नागिरीकरांनी भरून गेलेला असतो। रत्नागिरी शहराच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामदेवता वर्षातनं एकदा पालख्यांमध्ये वाजत गाजत भैरीच्या भेटीला येतात। मग याच भैरी मंदिराच्या आवारात जवळच्या मिऱ्या गावातील पालख्यांची भेट होते। जमलेल्या हजारो हातांनी या पालख्या उचलल्या जातात आणि भैरीच्या आवारात होणारी ही देवांची भेट अंगावर रोमांच आणते। या जल्लोषानंतर मात्र प्रत्येक जण आसुसलेला असतो तो शिमगोत्सव करत बाहेर पडणाऱ्या भैरी दर्शनासाठी। सर्व ग्रामस्थ मंदिराच्या आवारात जमा होतात आणि मंदिराचे गुरव गाऱ्हाणं घालतात आणि यानंतर रात्री उशिरा ग्रामदैवत भैरीची पालखी मंदिरातनं बाहेर पडते आणि हजारो रत्नागिरीकर ही पालखी आपल्या हातानं उचलून नाचवतात। या पालखीला एक हात लावून नतमस्तक होण्यासाठी इथे आलेला प्रत्येक जण धडपडत असतो। हेडेकरवाडी म्हणून जी आपली कोल्हेवाडी आहे त्यांचा शेंड्याचा मान असतो, मुरुककर आहेत त्यांचा बुंद्याचा मान असतो आणि मग बाकी सगळे ग्रामस्थ होळीमध्ये उचलण्याकरता सहभाग करतात। होळी उभी केल्यानंतर तिथे मानाचे वेढे काढले जातात। त्या दिवशी 12 वाड्यातले जे लोक आहेत ते साधारण आपले 22 मानकरी आहेत, ते सगळ्या मानकऱ्यांना नारळ विडा देऊन त्यांचा सन्मान केला जातो। त्या दिवशी 12 वाड्यातील 22 जाती जमातीचे लोक हा उत्सव एकत्र येऊन साजरा करतात। शेकडो वर्षांच्या परंपरेप्रमाणे शिमगोत्सवातील होळीमध्ये अगदी मुस्लिम समाजाचाही मान असतो आणि तो जपलाही जातो। फाल्गुन शुद्ध पंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुरमाडाची मोठी होळी तोडली जाते। आपले मान मरातब पद सगळं काही विसरून रत्नागिरीकर ही होळी आपल्या खांद्यावर घेऊन होळीच्या पारंपरिक स्थानावर घेऊन येतात। ग्रामदेवतेचा हा उत्सव कोकणी माणसाला एकीचं महत्त्व सांगून जातो आणि एकत्र बांधूनही ठेवतो। कितीही मोठं आव्हान असलं तरी एकत्र आलात आणि राहिलात तर यशस्वी व्हाल हेच जणू ग्रामदैवत यातून पटवून देत असतं। शहराचं जागृत ग्रामदैवत अशी दृढ श्रद्धा असल्यानं या देवासमोर कुणी खोटी शपथ कधीच घेत नाही। एखाद्या गोष्टीची सत्यता पटवून देण्यासाठीच भैरीची शपथ घेतली जाते। आता कुठचाही अधिकारी आला काही आला तरी तो ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होऊनच आपल्या ज्या व्यवसायाला किंवा आपल्या ज्या दिलेल्या अधिकाराने तो बसला जातो आणि त्याचा आशीर्वाद घेऊनच तो आज ह्या रत्नागिरी शहरामध्ये कारभार केला जातो। त्याचा भैरी देवस्थानचा हा संपूर्ण परिसर झाडांनी वेढलेला आहे। मंदिराच्या दारातील पुरातन वड, पिंपळ वृक्षाचे विस्तारलेले हे बुंधे मंदिराच्या पुरातनतेचे मूक साक्षीदार आहेत। मंदिराच्या आवारात पाण्याचे मोठे तलाव आहेत। वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनं त्यांची केलेली बांधणी, पायऱ्या
मंदिराच्या 500 वर्षांच्या इतिहासाचे दाखले देतात. भक्तीतून मुक्तीकडे वाटचाल करताना सांसारिक अडचणींचं गाऱ्हाणं भैरीबुवासमोर मांडलं की त्यातून निश्चितपणे मार्ग निघतो, अशी इथल्या प्रत्येक रत्नागिरीकराची श्रद्धा आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा प्रत्येक रत्नागिरीकर इथं येऊन नतमस्तक होतोच. कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, रत्नागिरी.